उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी काशीद बीचवर आलेल्या एका पुणेकर कुटुंबावर आज सकाळी काळाने झडप घातली होती. मात्र रायगड पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या प्रसंगावधानामुळे एक मोठा अनर्थ टळला. समुद्रात बुडणाऱ्या एका 20 वर्षीय तरुणीला अगदी ऐनवेळी सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. या थरारक रेस्क्यू ऑपरेशनमुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या ताफ्यात असलेल्या रोबोटिक बोयो अर्थात रिमोट ऑपरेटेड वॉटरक्राफ्टची उपयुक्तता पुन्हा एकदा अधोरेखित झालीय. पुणे येथील रहिवासी असलेले आकाश साबळे आणि सिद्धी साबळे हे आपल्या कुटुंबासह आज सकाळी 7:40 सुमारास काशीद समुद्र किनाऱ्यावर आले होते. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कुटुंब पाण्यात उतरले. परंतु समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने सिद्धी साबळे वय 20 ही तरुणी अचानक खोल पाण्यात ओढली जाऊ लागली आणि बुडू लागली. तिच्या कुटुंबियांनी आरडाओरड करताच किनाऱ्यावर एकच खळबळ उडाली. या कठीण प्रसंगी किनाऱ्यावर कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई प्रवीण रोटकर आणि पोलीस शिपाई जितेंद्र माने यांनी जराही वेळ न गमावता तात्काळ धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या पोलीस कर्मचाऱ्यांनी आधुनिक रोबोटिक बोयो वॉटरक्राफ्टच्या मदतीने वेगाने समुद्रात धाव घेतली आणि बुडणाऱ्या सिद्धीला सुखरूप किनाऱ्यावर आणले. रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेले रोबोटिक बोयो हे रिमोटवर चालणारे वॉटरक्राफ्ट आहे. मानवी जीवरक्षकांना पोहोचणे कठीण असते अशा खोल आणि वेगवान प्रवाहात हे उपकरण अत्यंत वेगाने जाऊन बुडणाऱ्या व्यक्तीला आधार देते. आज या तंत्रज्ञानामुळे एका तरुण मुलीचे प्राण वाचले. थेट मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर आलेल्या सिद्धीच्या कुटुंबियांनी डोळ्यात आनंदाश्रू आणून जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले आहेत. पर्यटकांनी समुद्रात उतरताना काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जनोदय करिता अमोल कुमार जैन, अलिबाग. जनोदय.